श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जीवनात कधी असा क्षण येतो का जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं? तुमच्या बाबतीत कधी असं घडलंय का, जेव्हा आपल्या डोळ्यात प्रश्न असतात पण उत्तर कुठेच सापडत नाही, जेव्हा आपलेच लोक साथ सोडतात आणि मनात फक्त एकच हाक असते, ती म्हणजे स्वामी. आणि त्या हाकेवर जर खऱ्या अर्थाने कृपा झाली तर आयुष्य बदलायला सुरुवात होते. होय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, जेव्हा तुमच्यावर स्वामींची कृपा होते तेव्हा तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडायला लागतं. आपण ज्यांना स्वामी म्हणतो ते म्हणजे अक्कलकोटचे परब्रह्मा, भक्तवत्सल, दयाळू, करुणामूर्ती यांची काही कृपा जी आपल्यावर झालेली असते ती कशा पद्धतीने आपल्यावर होते हे आपण जाणून घेऊयात. एक म्हणजे मनातील भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा सर्वात आधी बदलतो तो म्हणजे आपला मनाचा आवाज. पूर्वी प्रत्येक गोष्टीत भीती वाटायची, काय होईल, माझं होणार का, लोक काय म्हणतील. पण अचानक एक अदृश्य शक्ती मनात धैर्य निर्माण करते. आपण म्हणू लागतो, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मग मला कसली भीती? ही भीती नाहीशी होणं हीच स्वामी कृपेची पहिली खूण असते. नंबर 2, अडचणी संपत नाहीत पण त्यातून मार्ग आपोआप दिसू लागतात. स्वामींची कृपा म्हणजे आयुष्यात अडचणी येणार नाहीत असं नाही, पण फरक एवढाच, पूर्वी अडचण दिसायची, आता उपाय दिसू लागतात. जिथे सगळं असं शक्य नाही म्हणतात तिथे तुमच्यासाठी एखादा दरवाजा अचानक उघडतो. नोकरीत अडकलेली कामं पूर्ण होतात, व्यवसायात अचानक ऑर्डर मिळते, घरातले वाद शांत होऊ लागतात. हे सगळं योगायोग नाही तर ही स्वामींची अदृश्य कृपा असते, अदृश्य व्यवस्था असते. पुढची कृपा म्हणजे योग्य लोक आयुष्यात येऊ लागतात. पूर्वी चुकीची माणसं भोवती असतात, फसवणूक, गैरसमज, दुःख. पण जेव्हा कृपा होते तेव्हा तुमच्या आयुष्यात योग्य मार्गदर्शक, चांगले मित्र, मदतीला धावणारी माणसं येतात. कधी एखादा अनोळखी माणूस तुमचं काम करून देतो, कधी एखादं वाक्य तुमचं आयुष्य बदलून टाकतं. स्वामी म्हणतात, मी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतो. नंबर 4, नकारात्मक विचार दूर जाऊ लागतात. पूर्वी सतत मनात शंका, चिंता, राग असायचा, पण कृपा झाली की मनात शांतता निर्माण होते. ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास व्हायचा त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. तुमचं लक्ष बदलतं तक्रारीपासून कृतज्ञतेकडे. नंबर 5 म्हणजे संकटाच्या वेळी अदृश्य संरक्षण मिळतं. अनेक भक्त सांगतात, अपघात टळला, मोठं नुकसान वाचलं, माझं हे काम होणार नव्हतं पण ते झालं, अचानक मोठं संकट दूर झालं. हे सगळं कसं घडलं? तर त्याचं एकच उत्तर असतं, ते म्हणजे स्वामींचं संरक्षण कवच. तुम्हाला जाणवतं कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. नंबर 6, मनात नामस्मरणाची ओढ वाढते. पूर्वी वेळ नसायचा पण आता अचानक स्वामींचं नाव घ्यावंसं वाटतं. श्री स्वामी समर्थ हे नाव जिभेवर सहज येऊ लागतं. हीच सर्वात मोठी कृपा आहे, कारण नामातच शक्ती आहे. ज्यांच्या ओठांवर नाम त्यांच्या जीवनात राम असं म्हणणंच आहे. नंबर 7, आत्मविश्वास वाढतो. पूर्वी मी नाही करू शकत असं वाटायचं, पण आता मन म्हणतंय मी प्रयत्न करेन, स्वामी साथ देतील. हा आत्मविश्वास म्हणजे स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची आपल्यावरची कृपा. नंबर 8, चमत्कार नेहमी मोठे नसतात. काही लोक म्हणतात, माझ्यासोबत मोठा चमत्कार झाला नाही, पण लक्षात ठेवा, दररोज सकाळी डोळे उघडणे, घरात अन्न असणे, कुटुंब सुरक्षित असणे हा सुद्धा चमत्कारच आहे. आपण फक्त मोठ्या गोष्टी शोधत बसतो, पण स्वामींची कृपा अनेकदा साध्या गोष्टीतच दिसते, पण आपण ती लवकर जाणूनच घेत नाही. नंबर 9, कर्म बदलायला सुरुवात होते. कृपा झाली की सवयी बदलतात. वाईट सवयी आपोआप सुटतात, राग कमी होतो, दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा वाढते. ही आतून झालेली बदल, हीच खरी कृपा आहे. नंबर 10, आयुष्याचा अर्थ समजू लागतो. पूर्वी फक्त पैसा, प्रतिष्ठा, स्पर्धा,
पण आता मात्र समाधान महत्त्वाचं वाटतं. स्वामी आपल्याला शिकवतात, साधं जगा पण उच्च विचार ठेवा. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी ह्या म्हणेप्रमाणे तुम्हाला जाणवतं मी एकटा नाही, माझ्या मागे दैवी शक्ती उभी आहे. स्वामींचा त्यांच्या प्रिय भक्तांसाठी हा शेवटचा संदेश आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला असेल. यामुळे मी हा पुढचा संदेश त्यांनाच सांगते. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी मोठं यज्ञ, मोठ्या पूजा आवश्यक नाही आहेत बरं का. आवश्यक आहे निखळ श्रद्धा, स्वच्छ मन आणि निरंतर नामस्मरण. आजपासून फक्त एक संकल्प करा. दररोज मनापासून 108 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग विश्वास ठेवा, बदल हळूहळू दिसू लागतो. जर तुमच्या आयुष्यातही अशी एखादी घटना घडली असेल जिथे तुम्हाला स्वामींची कृपा जाणवली असेल, तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.